कोणी माझ्याजवळ यायचं नाही, मी संपवून टाकेन स्वतःला. अर्पिताच्या या वाक्याने आता वीण दोघातली तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अर्पिता आता चक्क स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण हा प्रयत्न खरंच आत्महत्या करण्याचा आहे की सगळ्यांना फसवण्यासाठी रचलेलं हे एक आणखी मोठं नाटक आहे. अर्पिता हातात चाकू घेते आणि नस कापण्याचा प्रयत्न करते. तिच्या चेहऱ्यावर राग, भीती आणि अस्वस्थता सगळं स्पष्ट दिसतं. तेवढ्यात ती सगळ्यांना ओरडून सांगते, कोणी माझ्याजवळ यायचं नाही, मी संपवून टाकेल स्वतःला. अर्पिताच्या हातातला चाकू पाहून सगळेच हादरतात. पण त्या क्षणी स्वानंदी धावत तिच्या मागे जाते आणि तिला मागून घट्ट पकडून आत्महत्या करण्यापासून थांबवते. आणि इथे स्वानंदी अर्पितासमोर असा एक खुलासा करते ज्यामुळे अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. स्वानंदी अर्पिताला म्हणते, प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यासमोर जे घडतं ते सत्य असतं असंच नाही. तुझा खरा चेहरा मला सुद्धा आजच कळलाय. अर्पिताला हे ऐकून धक्काच बसतो. पण स्वानंदी तेवढ्यावर थांबत नाही. ती थेट अर्पिताला आव्हान देते की मी तो आता सगळ्यांसमोर आणणार आहे. म्हणजे स्वानंदीच्या हातात आता अर्पिताचं मोठं का गुपित लागलेलं आहे का? आजपर्यंत सगळ्यांसमोर स्वतःला निर्दोष दाखवणाऱ्या अर्पिताचा खरा चेहरा आता स्वानंदी सगळ्यांसमोर आणणार आहे का? आणि त्यानंतर स्वानंदीचा पुढचा सवाल तर अर्पिताला अक्षरशः गप्पच करणार आहे. आता जे सत्य आहे ते समोर येणार. तू सत्य सांगतेस का मी सांगू? स्वानंदीच्या या एका प्रश्नामुळे आता अर्पिताची सगळी पोलखोल होणार आहे की शेवटच्या क्षणी अर्पिता पुन्हा एकदा आपला डाव खेळून सगळ्यांची दिशाभूल करणार. कारण जर स्वानंदीकडे अर्पिताविरोधात खरंच पुरावा असेल तर आता या मालिकेत एक मोठा स्फोटक खुलासा होणार हे नक्की. पण अर्पिताचं नेमकं कोणतं सत्य स्वानंदीच्या हाती लागलंय आणि सगळ्यांसमोर अर्पिताचा खरा चेहरा आल्यानंतर तिचं पुढचं पाऊल काय असणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.